नमस्कार, U24 न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की अहिल्यानगरमध्ये जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे। सध्या आपण मुकुंदनगर म्हणजेच महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये उपस्थित आहेत आणि मागे आपले आपण जर पाहिलं तर इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे महानगरपालिकेचं आणि इथे एक सुंदर असं सुविचार लिहिलेलं आपल्याला दिसतोय, स्वस्थ है जीवन का सार, इसके बिना सब बेकार। आणि हे लिहिलेलं असतानाच त्याच्याच समोर आपण पाहतोय की महानगरपालिकेने या कचऱ्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। इथून जर आपण विचार केला तर इथून हाकेच्या अंतरावर महानगरपालिका आहे आणि प्रशासन या कचऱ्याकडे दुर्लक्ष करतोय। आठवडाभर इकडचा कचरा उचलला जात नाही आणि पावसामुळे त्याचा फार प्रचंड असा घाणवास या ठिकाणी निर्माण झाला। येथील नागरिकांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतात। इथे कुत्रे असतात, इतर जनावरं असतात आणि इथं डास निर्माण होऊन इथं आरोग्याचा मोठा प्रश्न सध्या निर्माण होत आहे आणि महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रासमोरच हे सगळं कचरा साचलेला आहे। याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करते। काय माहिती द्याल? इथे समोर मस्जिद देखील आहे आणि हा प्रचंड कचरा त्याच्या समोर आहे। हाँ, ये मस्जिद भी है और ये दवाखाना है। इसके सामने जो है पूरा जो है घान हो गया है, बास आ रही है, मच्छर बहुत हो गए हैं, बीमारी का भी डर है, बच्चों का बड़ों का। ये सब ध्यान रखे, इसको साफ सफाई कराओ और ये कुंडी यहाँ ना बनाए, आगे तकलीफ हो जाएगी। समोरच हे संपूर्ण कचरा साचलाय। काय माहिती द्याल? हे जे कचरा या ठिकाणी साचलेला आहे, मागे सुविचार लिहिला आहे की स्वस्थ बिना सब बेकार आहे आणि तुमच्या स्वास्थ्याची किंवा तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासन काय करते? हाँ, ये रोज आके लेके जाना मांगता कचरा। ये आज आके लोग हमारे को ये कर रहे, तेरे बाप का है क्या, तेरे किसका है क्या। हम लोग बोलते भी है तो लोग कोई सुनता नहीं है, ऐसा बोलता है नहीं आज जान ले वहाँ जान ले, जिसको ऐसा समझ में आता वो इसे डालते रहते। हम लोग रहे भी तो डालते और नहीं भी रहे तो चालू रहते। आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी 2-3 दिवस हा कचरा उचलला जात नाही आणि यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। एका आठवड्यापूर्वी हा कचरा मागच्याच उचलला गेला होता आणि अद्याप हा कचरा उचलला गेलेला नाहीये। महानगरपालिकेचं संपूर्णतः दुर्लक्ष याकडे आहे आणि याकडे माजी नगरसेवक शेख मुद्दसर अहमद इसा देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, हे जो कचरा आहे महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय? खरं तर हा कचरा आहे दररोज उचलला गेला पाहिजे, कारण इथे याच भिंतीच्या पाठीमागे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र आहे, तसेच समोर एक मशीद आहे। इथून दररोज लहान मुलं शाळेचे ये जा करतात आणि लोकवस्ती पण जवळ आहे आणि या पावसामुळे तसेच कचऱ्यामुळे इथं रोगराई पसरण्याची शंका आहे। तसेच आता कोरोना पुन्हा येऊ राहिला असे प्रशासनाकडून सांगण्यात येते, परंतु तसे काही उपाययोजना अहमदनगर महानगरपालिकेमार्फत केले गेलेले नाही। तरी मी महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करेल की मुकुंदनगर भागात जास्तीत जास्त कचरा गाड्या पाठवून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, जेणेकरून येथे रोगराई पसरणार नाही। ठिकाणी आपण पाहतोय की महानगरपालिका प्रशासनाच्या याकडे दुर्लक्ष आहे। खरं तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि मुकुंदनगर भागामध्ये हे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याच्या समोरचा हा कचरा रोज उचलला गेला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होते। एकंदरीत मुकुंदनगरकरांना या कचऱ्याबाबत काय वाटतं किंवा हे कचरा तुम्ही रोज इथं पाहता का, तर हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुमच्या प्रभागात अहिल्यानगर शहरात तुमच्या प्रभागातील काही अशा समस्या असतील त्या देखील आम्हाला तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या मेलवरती मेल करून सांगू शकता। आम्ही तुमच्याही भागात अशाच पद्धतीचा व्हिडिओ कव्हरेज करू।